त्या वीर पुत्रांना मी नमन करते। त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत। आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानही अत्यंत मोलाचे आहे व यापासून युवा पिढीने अवश्य प्रेरणा घेतली पाहिजे। जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने सध्या घरोघरी तिरंगा हा उपक्रमही राबवण्यात येत आहे। या उपक्रमात परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे। याबद्दल मी सर्वांची आभारी आहे। आपले महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते। स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक सुधारणेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आपल्या राज्याला विविध समाज सुधारकांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे। त्या सर्वांचे प्रेरक स्मरण करणे आणि त्यांच्या आदर्शासोबत उज्ज्वल वाटचाल करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे। मला सांगण्यास आनंद होतो की आपला परभणी जिल्हा आता गतिमान विकासाकडे वाटचाल करीत आहे। शेती, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, आरोग्य आदींसह विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती होत आहे। आगामी काळातही विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून परभणी जिल्हा विकासात पुढे राहील याची मी ग्वाही देते। जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। पीक परिस्थितीही चांगली आहे। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासणार नाही याची दक्षता घेतली जाईल। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती समृद्ध करावी। शेतकऱ्यांची अनेक वर्षाची मागणी होती की दिवसा वीज मिळाली पाहिजे। ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत सबस्टेशन सोलारवर आणण्यात आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी असणारी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी 90% सबसिडी तर अनुसूचित जाती जमातींसाठी 95% सबसिडी दिली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा। तसेच हरित ऊर्जेसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही सर्वांसाठीच राबवली जात आहे। यासाठी देखील सबसिडी दिली जात आहे। या योजनेच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करावा। जिल्ह्यात RDSS योजनेतून टाकळी, पिंपरी, पिंगळी, त्रिधारा येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवले आहे। एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे एक विशेष निधी उपलब्ध करून देणार आहेत। त्यातून मंजूर करण्यात आलेले परभणी तालुक्यातील नवीन 33 kV उपकेंद्र, जाम आणि सिंगणापूर येथील अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर ही सर्व कामे लवकरच पूर्ण होणार आहे। या व्यतिरिक्त जिल्हाभरात नवीन उपकेंद्रे स्थापित करणे, वाहिनी विलगीकरण करणे, गावागावांमध्ये AB केबल टाकणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत। मला सांगण्यास आनंद वाटतो की आगामी 50 वर्षात जिल्ह्याला विजेची कुठलीच समस्या भासणार नाही या पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतिमान रित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी यासाठी राज्य महसूल विभाग, जिल्हा व तालुका अशा स्तरांवर लोकांना स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याकरिता राज्यात चालू वर्षात प्रथमतः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावागावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे आहे। सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा आहे। ग्रामीण भागातील लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानात जनतेने अवश्य सहभागी व्हावे असे मी आवाहन करते। महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो। नुकत्याच पार पडलेल्या महसूल सप्ताहात प्रशासनाने विविध लोक उपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवून सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे। माननीय मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसाच्या उपक्रमात जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे। अनेक कार्यालयांना पुरस्कारही मिळाले आहेत। आता 150 दिवसांचा उपक्रमही यशस्वी करून जिल्ह्याचे नाव उंचवावे। गंगाखेड येथील विभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले असून या इमारतीच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री स्वतः येण्याचे मान्य केले आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत।
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना फार मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील सुमारे 1467 महिला बचत गटांना प्रति बचत गट 10,000 रुपये असा एकूण 146 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर स्वयंरोजगार बचत गटांना या घटकांअंतर्गत 980 बचत गटांना बँकांमार्फत रुपये 1,124 लक्ष एवढे कर्ज देण्यात आले आहे. महिला बचत गट अधिक सक्षम करण्याबरोबरच लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडिट सोसायटी सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येतील याची मी ग्वाही देते. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील एकल महिला सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील एकल महिलांना अनेक योजनांचा लाभ देणे अधिक सोयीचे होऊ शकेल. परभणी जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा देखील अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. नुकतेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे. लवकरच या इमारतीचे कामही पूर्ण होईल. परभणी येथे 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय देण्याचेही माननीय मुख्यमंत्री यांनी मान्य केले आहे. हिमोफिलिया रुग्णांसाठी लागणारे हेमलिब्रा इंजेक्शन प्रथमच आपल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज नाही. याच रुग्णालयात विविध गंभीर आजारांवरती शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात येत आहे. 100 दिवसाच्या विशेष मोहिमेत सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाने विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. जिल्हा रुग्णालयातून 4,000 पेक्षा जास्त रुग्णांना डायलिसिसचे उपचार देण्यात आले आहेत. तर गंगाखेड, पूर्णा, पालम व जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात डायलिसिसची सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. आरोग्य सेवांच्या बाबतीत आपला जिल्हा निश्चितपणे आघाडीवर राहील याची मी ग्वाही देते. याच विचारातून थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्रात ही योजना सुरू झाली आहे. थॅलेसिमिया हा एक गंभीर अनुवंशिक रक्ताचा आजार आहे. हा आजार एकदा झाल्यानंतर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण विवाहपूर्व व वेळेवर रक्त तपासणी करून पुढील पिढीत हा आजार जाण्यापासून आपण पूर्णपणे रोखू शकतो. या उपक्रमाअंतर्गत शालेय व महाविद्यालयीन तरुण तरुणींची मोफत रक्त तपासणी, पालक व समाजासाठी जनजागृती मोहीम आणि विवाहपूर्व आरोग्य सल्ला दिला जात आहे. अनेक कुटुंबियांना याचा लाभ घेतला जात आहे आणि शेकडो मुलांचे भविष्य या आजारापासून सुरक्षित झाले आहे. त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही योजना आपण राज्यभर राबवली. मोतीबिंदू हा डोळ्याचा असा आजार आहे जो आपल्या वृद्ध आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या दृष्टीवर हळूहळू पडदा टाकतो आणि अखेरीस अंधत्व आणतो. पण चांगली गोष्ट अशी की वेळेवर तपासणी व शस्त्रक्रिया केल्यास या आजारापासून पूर्णपणे बरा होऊ शकतो. दिनांक 22 जुलै ते 21 ऑगस्ट अशी ही मोहीम महिनाभर राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की कालपर्यंत जवळपास 90,000 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. याचबरोबर आपण आपल्या जिल्ह्यात आजपासून एक नवीन उपक्रम सुरू करीत आहोत. मधुमेह व रक्तदाब रुग्णांना घरपोच औषधोपचार. आज आपण सर्व एक महत्त्वपूर्ण पाऊल आरोग्य सेवेकडे टाकत आहोत. मधुमेह व रक्तदाब हे आजच्या धावपळीच्या जीवनशैली सर्वसामान्य झालेले आहे. मात्र अनेक रुग्णांना वेळेवर अंतर किंवा शारीरिक अडचणींमुळे वेळेवर उपचार मिळत नाही. या पार्श्वभूमीवर घरोघरी औषधोपचार ही योजना सुरू करण्यात मला आनंद होत आहे. या योजनेअंतर्गत आमचे प्रशिक्षित आरोग्यसेवक रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करतील, औषधे देतील आणि आवश्यक सल्ला देतील. त्यामुळे रुग्णांचा वेळ वाचेल, औषधे खंडित होणार नाही आणि आजार नियंत्रणात राहतील. ही योजना केवळ औषध पोहोचवण्यापुरती मर्यादित नाही, तर ही एक आरोग्याची जनजागृतीची चळवळ आहे. आपल्या नागरिकांचे आरोग्य हेच खरे भांडवल आहे आणि ते जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समाजातील मागासवर्गीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ विद्यार्थी नागरिकांनी अवश्य घ्यावा. जिल्ह्याच्या क्रीडा विकासावरच प्राधान्याने भर दिला जात आहे. खेळाडूंसाठी प्रशस्त क्रीडा संकुलन उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विद्यापीठाकडून सुमारे 25 एकर जागा मिळावी म्हणून शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या जागेवर पुढील 25 वर्ष विजन घेऊन खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा निर्मिती करण्याचा मानस आहे. गाव तिथे क्रीडांगण व व्यायामशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी
80 लक्ष रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे. स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, मोदी आवास योजना आदी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. कामगारांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे, त्याचा लाभ कामगारांनी घ्यावा. जिल्ह्यात गुंतवणूक व निर्यात वाढीकरिता प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्व घरांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत 2,59,000 घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे. लवकरच उर्वरित नळ जोडणी पूर्ण करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव सक्रिय असते. आपल्या जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे असे मी आवाहन करते. आपले महाराष्ट्र राज्य व परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकजूटपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि आपण ते सर्वजण करूया. पुन्हा एकदा आपण आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद.